खूप मोठ्या प्रमाणे. अरे बापरे, काय इमेजिक आहे की काय? अरे बाबा देवा, समज आईच्या गावात इथे बघा, इथे बुडून बुडून यांचं काय चाललंय. आणि तर मित्रांनो, इथे बघू शकता आता आपण 90 फीट या परिसरामध्ये आलेलो आहोत आणि इथे नागरिक पाण्यामध्ये मस्तपैकी आस्वाद घेतात. हा जो झरा होता त्या झऱ्याचा पुरा झालेला आहे आणि इथे बघू शकता या दादा बघू शकता, दादा काय बोला, छत्री उडालेल्या दादांची. वा, काय मुवमेंट आलेली आहे, एक नंबर. इथे आपला भावेश भाऊ ड्रायव्हिंग करत आहे आणि आम्ही इथे सर्व मित्र बांधव जे एकत्र जमलेलो आहोत. इथे आपल्या पावसाचा आढावा घेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत एकंदरीत. आणि तुम्ही इथे बघू शकता नागरिक त्रस्त झालेले आहेत, त्यांना खाण्यापिण्याची काही सुविधा नाही आहे. पण यांच्याकडे पाणी वगैरे भरलेलं वाटतं आणि सगळे बुडताना दिसत आहे. इथे लोक आंब्यांचा आस्वाद घेत आहेत. जेवण बनवायला वेळ नाही भेटला म्हणून लोक आंबे घेतात, सोलापुरी आंबे. आणि इथे आपले भावेश परब, ही आपली गाडी. आता मयूर थोड्या वेळात गाडी घेणार आणि मयूरचे पप्पा इथे आपण त्यांना आता जस्ट घरी आराम करत होते, पण त्यांना आम्ही थोडं त्रास दिलेला आहे. पण काय विषय नाही. आता तुम्ही काय बोलाल, पाऊस चाललेला आहे इथे खूप मोठ्या प्रमाणात, तुम्हाला कसं वाटतंय? खूप पडले, सर्व आराम केले पावसाने, सर्व मजा करताय, एन्जॉय करतात, सर्व एन्जॉय करतात, मजा करतायत. तर सध्याची ही परिस्थिती आहे. लोक नागरिक बेहाल झालेले तिथे आणि आम्ही सुद्धा बेहाल झालेलो होतो म्हणून आम्ही आता गाडी बंद पडली. आता कशी चालू करायची? पेट्रोल आहे, पेट्रोलला पैसे दे 50 रुपये. आईच्या गावात पैसे नाही आणले रे. बघतो आता पैशांची सोय करायला लागेल. समस्या आहे रे बाबा. तर मित्रांनो, इथे बघू शकता मनोलपाड्यात सुद्धा पाणी भरलेलं आहे. कोण बोलतो येणार नाही. आणि इकडे सुद्धा पाऊस आलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात इकडे सुद्धा पाणी भरलेलं आहे. नागरिक इथे त्रस्त नाही झालेले आहे. इथे तुम्हाला नागरिक खेळताना दिसत आहेत. पण काय करणार आहे, नागरिकांची जी हाल बेहाल झालेले आहेत ते खूप उतरण नाही. गाडी थांबवू नका कोणत्याच पद्धतीने. गाडीच्या सायलेन्सरमध्ये जर पाणी गेलं तर गाड्या बंद पडणार. इथे बघू शकता गाड्या खूप मोठ्या प्रमाणात पडलेल्या सुद्धा दिसत आहेत आणि झाडं वगैरे पडलेले आहेत. इकडे जीवितहानी झालेली दिसत आहे, पण लोकांना काय पडलेले आहे, लोक हा बघू शकता मित्र. तर हे दोघं पण बांधव आहेत. ते इथे तुम्ही कशासाठी आलेले, तुम्हाला काय वाटतंय? मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे. हा विली, आता हे बघू शकता हे विली महाराज यांनी दावा केलेला आहे पर्यंत जाते. हा इथे पोरगा मित्रा काय बोलशील, तुला कसं वाटतं? आई शपथ, हे बघा इथे फुल ज्युपिटर घेऊन डिओ घेऊन चाललेले आहेत. A few moments later. आणि हे दोघांनी इथे दावा केलेला विली मारण्याचा. मित्रा काय आलं, विली सक्सेसफुल झाली की नाही मित्रा? पाणी गेलं काय? तुला काय वाटतं इथे पाणी भरलेलं आहे? न्यूज मध्ये येणार तू, काय वाटतंय तुला पाणी भरलेलं आहे तर कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. तुझ्या चिखलामध्ये नाचतोय, तुला उद्या आजार पण होऊ शकतो, काही होऊ शकतो, तुला कसं वाटतंय? तर इथे मित्रांनो पोरगा घाबरलेला आहे. मला बघून काय माहिती त्याला वाटत असेल हा बुजगावरा कुठून आलेला आहे, पण काय विषय नाही. आम्ही इथे तर अशी लोकांची परिस्थिती आहे. इथे नागरिक बघू शकता हाल बेहाल झालेले असून सुद्धा नागरिक इथे खाली फिरत आहेत, कारण का इथे नेटवर्क उपलब्ध नाही. आणि आता आपली गाडी बंद पडते की काय, अशी मोठा जो प्रश्न आहे तो माझ्यासमोर उभा झालेला आहे. कारण का 2 दिवस गाडी सलग खाली उभी असल्या कारणाने आज आम्ही गाडी चालवायला आणलेली आणि इथे खूप मोठ्या प्रमाणे. अरे बापरे, काय इमेजिक आहे की काय? अरे बाबा देवा, समज आईच्या गावात बघा, इथे बुडून बुडून यांचं काय चाललंय. आणि तर मित्रांनो, इथे बघू शकता आता आपण 90 फीट या परिसरामध्ये आलेलो आहोत आणि इथे नागरिक पाण्यामध्ये मस्तपैकी आस्वाद घेतात. हा जो झरा होता त्या झऱ्याचा पुरा झालेला आहे आणि इथे बघू शकता या तलावामध्ये फुल एन्जॉय करा. हा बाबू बघा, एक नंबर. काय करा, आईच्या गावात आता पाणी भरलेलं आहे गाडीमध्ये. गाडी बंद पडते असं मला वाटतंय मित्रांनो. गाडीमध्ये पाणी पडलेलं आहे आणि गाडी गेली बाद. गाडीचा विषय बरबाद. आता धक्का मारून न्यायला लागणार आहे गाडी. सत्यानाश केल्याशिवाय आमची जिरलेली आहे व्यवस्थित पद्धतीने. आणि इथे फोटोशूट वगैरे व्यवस्थित रित्या चालू आहे. नागरिकांना इथे आपको कैसा लग रहा है? यहाँ पे बहुत बड़ी बारिश गिर चुकी है और यहाँ पे अच्छा लग रहा है. आप ये पानी में, गंदे पानी में नहा रहे हो, आपको परेशानी हो सकती है आगे जाके? अच्छा आहे, ठीक आहे. अंकल फुल एकदम जोडमध्ये आहेत आणि तोडमध्ये आहेत. काकांनी नडायचा विषय घेतलेला आहे. इथे बाकीचे पण नागरिक तुम्हाला दिसत आहेत आणि फुल एन्जॉय करत आहेत. काकांनी इग्नोर केला पण काय विषय नाही. आता धक्का मारायचा विषय आलेला आहे. आता मी इथे धक्का मारतो आणि पुढे जातो. बघूया ते पुढे कुठपर्यंत पाणी आहे. तुम्हाला कसं वाटतं? इथे खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आणि पाणी भरलेलं आहे, तर काय वाटतं? एबीपी माझ्यामधून आम्ही आलेलो. हिंदी बोलो ना. अच्छा, म्हणजे लोकांना भलेही अरे आणि खूप मोठ्या प्रमाणात वादळ आलेलं आहे मित्रांनो. तुम्ही इथे बघू शकता वादळ वारा सुटलं ग, तुफान वाऱ्यानं उठलं ग, अशी अवस्था इथे झालेली आहे. आणि डिमार्ट बंद असताना आपल्याला दिसत आहे इकडे, कारण का लोकांना येतील कुठून, स्टाफ त्यांच्या कामावरती येणारच कुठून, अशी परिस्थिती झालेली आहे. आणि घसा दुखत आहे माझा घसा.
तर मित्रांनो इथे बघू शकता मोठ्या प्रमाणात आता पाऊस पुन्हा सुरू झालेला आहे आणि नाही ते पाऊस मला भिजवून गेलाय मित्रांनो. मला पावसाने भिजवलंय, मला गाडीने सुद्धा भिजवलंय आणि मला पाण्याने सुद्धा भिजवलंय. मी बंद करो हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ. दादा बघू शकता काय हाय बोला छत्री उडालेल्या दादांची. वा काय मुवमेंट आली एक नंबर. काका फुल मजा करतात, नडतात काका वन साइड. आणि आजच्या गावात दादा आणि ते बघू माच करतो बघू शकता. आजच्या गावात इथे पोरं नडतायत, कंटिन्यू थांबायचं नाव नाही घेत आहेत. आणि आम्ही पुन्हा एकदा आलेलो आहे मनोलपाड्याच्या सर्कल आहे, त्या सर्कलची इथे आलेलो आहोत. आणि इथे आता आपण नाही का काकांना कोणतं तरी पकडूया आणि विचारूया तुम्हाला कसं वाटतंय. काकींसोबत आहे इथे बघू शकता हे काका इथे पावसामध्ये आले. तुम्हाला काका कसं वाटतं इथे पाऊस मोठ्या प्रमाणात पडतोय? ब्लॉगमध्ये येणार आहे सांगा लवकर. आता कमी झाला, मगाशी भरपूर होता ना. तुम्ही आता कशाला फिरायला आलेत की असे फिरायला आले? या दोन बांधवांमध्ये भांडणं झालेली आहेत मित्रांनो. बघू शकता ग्राउंड लेवलवरती हे भांडतायत. तर मित्रांनो भांडू नका, इथे गाडी आलेली आहे वन साइड. अच्छा गावाच्या पोरांनी काय. आणि हे बघ विषय इथे आंदोलनासाठी बसलेले त्या महिला मंडळ आहेत. त्या बोलतात जब तक खाना देंगे नाही जब तक पाणी जाएगा नाही तब तक खाना खाएंगे नाही, असं आंदोलन त्यांनी घेतलेलं आहे. आणि इथे हा पोरगा बघू शकता अच्छा गावात हा पोहायलाच निघालाय. हा कुठे चाललाय? मासा गप्पी मासा बघू शकता. गप्पी मासा बघू शकता तुम्ही मित्रांनो. या चिखला गावात निमो मासा निमो. आणि पोरा बॉल आलेला आहे आणि हा बॉल घेत होता. काका बघू शकता इथे झोपलेले आहेत. यांना हे बोलतात जोपर्यंत पाणी जाणार नाही तोपर्यंत मी जेवणार नाही, असं यांनी आंदोलन घेतलेलं आहे काकांनी. आणि हे महिला मंडळ आहे ते सुद्धा आयुष्य शपथ आहे काका फुल एन्जॉय करतात. एक नंबर अरे महिला मंडळ उठले. तर मित्रांनो हे दुसरं जे मंडळ आहे त्यांनी आंदोलन घेतलेलं आहे जब तक. हा बघू शकता मित्र एक नंबर. हे महिला मंडळ होता उठला, त्यांचं पाणी गेलेलं वाटतं थोड्या वेळापूर्वीच. आणि गावात काय लोक मजा मारतात. आपण म्हणतो सगळेजण घरात आहेत, इथे तर लोक फुल एन्जॉय करतायत. आणि आता माझी गाडी पुन्हा बंद होऊ शकते की नाही? नाही होणार बंद. गाडी बंद नाही होणार. वन साईड गाडी नडते. तीनदा बंद झाली पण तीनदा चालू सुद्धा झालेले आहे. आणि इथे नागरिक बघू सुद्धा. तर मित्रांनो इथे जनजीवन जरी विस्कळीत झालेलं असेल तरी आमचे इथे कॉलेजचे आणि शाळेचे जुने जे मित्र आहेत ते आम्हाला इथे भेटलेले आहेत. इथे बघू शकता कुणाल तांबट इथे आपल्याला दिसलेला आहे. आणि इथे हा मस्तपैकी पावसाचा आस्वाद घेतलेला आहे. आणि तिकडे आपला दुसरा मित्र पीस बघू शकता. त्याचं नाव काय? नाव विसरलो मित्रांनो. इकडे पुण्यामध्ये. तर तुला काय म्हणायचं इथे मोठ्या प्रमाणात जो पाऊस पडलेला आहे आणि इथे जे जनजीवन जे विस्कळीत झालेलं आहे त्याबद्दल तू काय म्हणतो? जनजीवन कसं चाललं आहे? इथे जनजीवन बघू शकता पोरं फुल मजा करतायत. आणि बिल्डिंगची जी वरचे नागरिक आहेत ते आनंद घेत आहेत. ज्या बिल्डिंगच्या खाली जे पोरांनी विच्छेदन मांडलेलं आहे त्याचा आस्वाद घेत आहेत. आणि ते व्हॉलीबॉल खेळण्याचा नडतात पोरं नडतात. आता आपण जाऊया सेंट्रल पार्क या परिसरात. आपल्याला एबीपी माझ्याकडून जो कॉन्ट्रॅक्ट दिलेला होता तो कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करायला पाहिजे. सर मारतील म्हणून आम्ही भेटतो. चल मित्रा भेटूया. काळजी घे. दाखवलाय ब्लॉगर भाऊ ब्लॉगर हे सबस्क्राईब. राधानगर. तर मित्रांनो आपण आता राधानगरचा फेमस असा वडापाव तुम्हाला इथे गर्दीच सांगू शकते की काय आहे या वडापावची खासियत. इथे बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात लाईन लागलेली आहे. विद्युतदादाचा स्पेशल असा शिट्ट्यांचा वडापाव आपण आता तिथे खाण्यासाठी आलेलो तिथे. अच्छा गावात थांब जरा उतरू. तर आता आपण इथे उतरलो आहेत आणि बघूया इथे आता आपली ओळख किती कामी येते. भावेश यांच्या चाळीचे जवळ जिथे राहणारे हे जे नागरिक होते तर त्यांनी इथे 5 मिनिटात वडापाव येणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. बघूया आता आपल्याला किती लवकर इथे वडापाव उपलब्ध होतो. सांगू तुला ओळखतो? मला नाही वाटतं, तुला ओळखतो. मस्त एकदम. काय कसं वाटतं तुम्हाला इथे पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो आणि तुम्हाला काय म्हणायचं इथे? तुम्ही काय वडापाव खायला आले? 10 रुपयाचा वडापाव खायचा. आता तुम्ही 90 मारणार का इथे वडापाव? नाही बाजू कशाला, माझ्याकडेच काय नाही. माझं इथे धंदा भाऊ काय बोलणार. आणि इथे बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात लाईन लागेल. आपला त्या वडापाव नडतात काका नडतात. बघू शकता काकांनी 90 मारून बॉडी फुल बनवलं. बॉडी दाखवा. अच्छा ऑलरेडी गाडी गेअरवरती आहे. एक नंबर. दुष्काळात 13वा महिना झालेला आहे तरी पण काका आपल्याकडे 90 मागत आहेत. मलाच 90ची गरज आहे. 90 म्हणजे पाणी ताण लागलेले आहे. एबीपी माझ्याकडून आपण आता सध्या जी रिपोर्टिंग करून आलेलो त्या रिपोर्टिंगनुसार इथे बघू शकता इथे वडापाव खाण्यासाठी काकांनी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. काका तुम्हाला माहीत नाही मी एबीपी माझ्यामधून आहे.
माहिती आहे ना मग काय तुम्ही घाबरले काय लगेच घाबरले घाबरू नका तुमची व्हिडिओ क्लिप करतो व्हिडिओ बीप करतो तुम्ही टेन्शन नका घेऊ काका नडत काका ऐकत नाही बाई काका चालले कुठे चला भेटूया मित्रांनो इथे बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि वशिल्यावरती आम्हाला इथे वडापाव भेटलेला आहे आणि वडापावचा आस्वाद घेतात आम्ही गावात पाणी ब्लॉगर भाऊ यांचा ID इथे दाखवल्यानंतर यांना इथे वडापाव भेटलेला आहे तुम्ही सुद्धा नक्की या व्हिजिट करा या स्टॉलला इथे गर्दी तुम्हाला सांगू शकते खूप मोठ्या प्रमाणात गर्दी लोक इथे वडापावचा आस्वाद घेत आहेत सुमित्रा अपार्टमेंटच्या बाजूला इथे राधानगर येथे यांचा स्टॉल असतो वडापाव एकदम सुंदर असा 15 रुपयामध्ये हां फुकट 5% डिस्काउंट फ्लॅट 5 रुपये डिस्काउंट तर तुम्ही आता इथे येऊन वडापावचा आस्वाद घेऊ शकता हे तिघ जण आस्वाद घेत आहेत पाणी येत आहे उपवास आहे उपवास आहे तर मित्रांनो नालासोपारातला दुसरा फेमस वडापाव तुळीने येथील मामा वडापाव आणि पाऊस कंटिन्यू नडतोय तर आता आपण मामा वडापावची टेस्टिंग करूया आणि बघूया इथे पाऊस कोणत्या लेवलवरती आहे आणि मामा वडापावची इथे कोणत्या प्रमाणात गर्दी इथे जमलेली आहे इथे नागरिक बघू शकता कामावरून येताना आपल्याला दिसत आहेत कंटिन्यू लेवलवरती अरे मामा वडापाव बंद झालेला आहे मित्रांनो लेटेस्ट अपडेट तुम्हाला फक्त वडापाव खायचा असेल तर शेट्ट्यांचा वडापाव तुम्हाला खायला भेटेल मामा वडापाव सध्या काही कारणास्तव बंद झालेला आहे इथे आपल्याला दिसू शकतो ग्राउंड लेवलवरती आपण इथे जी रिपोर्टिंग घेतलेली आहे त्यानुसार आपल्याला समजून येत आहे की वडे बहुतेक संपलेले असतील असं मला एकंदरीत वाटत आहे पण तुम्ही इथे जीप ज्योती हॉटेलचे इथे खाऊ शकता इथे माझा स्टॉल असतो बाजूलाच आपला जो कॉर्न चाटचा स्टॉल आहे तो आपण इथे लावतो सध्या लावत नाही पाऊस असल्या कारणाने कारण का मके भेटत नाहीत असं मी विच्छेदन वाटत होतं पण इथे मके भेटत आहेत बघू शकता मके आहे ते बघा पण स्टॉक संपतोय लोक खात नाही लोक खात आहेत तर मित्रांनो इथे बघू शकता हे पूर्ण एरिया जो आहे हा एरिया राधाकृष्ण हॉटेलच्या समोर आता आपण आलेलो आहोत तर इथे बघू शकता ही रिक्षा सुद्धा तुडुंबाशी भरलेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात जे हाल झालेले तुम्हाला दिसत आहेत इथे जे जनजीवन आहे ते इथे विस्कळीत झालेलं आपल्याला कुठेतरी दिसून येत आहे आणि इथे नागरिक आहे ते चालतच आपला जो प्रवास आहे तो करताना आपल्याला दिसत आहेत इथे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही आहे ही चांगली गोष्ट आहे आणि वारा बघू शकता वारा आलेला आहे खूप मोठ्या प्रमाणात वारा आलेला आहे मित्रांनो पण आपण आपली जी रिपोर्टिंग आहे ती अडवलेली नाही आहे कोणत्याच परिस्थितीमध्ये आणि इथे जे नागरिक आहेत ते कामावरून येताना आपल्याला दिसत आहेत तुम्ही बघू शकता जे नागरिक जे त्रस्त झालेले आपले मुंबईचे जे चाकरमानी नागरिक आहेत ते आपल्याला आता आम्ही पुन्हा एकदा दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत आहोत इथे बघू शकता जे एकंदरीत हा जो आंबेडकर नगरचा जो एरिया आहे तो भरलेला आहे आणि इथे आता आपली गाडी पाणी कमी आहे तिकडे तू काय पण बोलू नकोस त्या कारणाने बिस्लरीची बॉटल घेऊन जाताना आपल्याला एक काका दिसत आहेत त्यांच्याकडे आईच्या गाव आई ग आई वडील सगळे आठवत आहेत आपल्याला रस्त्यावरती कारण का इथे जी रस्त्याची जी हाल आहे जे प्रशासनाने जे रस्ते आपल्यासाठी बांधून दिलेले होते त्या रस्त्याचे कुठेतरी एकंदरीत हाल झालेला आपल्याला इथे मोठ्या प्रमाणात दिसत आहे काका बघू शकता पावसामध्ये भिजत आहेत काका तुम्ही काय बोलू शकता इथे जी जनजीवन विस्कळीत झालेलं विकास हरवलेला आहे विकास हरवलेला आहे बरोबर झोपलाय पावसात आणि राजकारणी म्हणतात विकास विकास कुठे विकास बघा ना विकास आहे बघा हा विकास आहे काय बोलणार आपण जे बोललो ना विकासच हरवलेला विकास आहे तुम्ही महाराष्ट्र जय महाराष्ट्र तर हे जय महाराष्ट्र न्यूज चॅनल मधले जे दादा आहेत ते आपली जी काम आहे ते चोखपणे इथे आपल्याला राबवताना दिसत आहेत तर करा तुमचा आम्हाला खूप मोठा अभिमान आहे तुम्ही इथे जी नागरिकांना हां जय महाराष्ट्रला सबस्क्राईब करा फॉलो करा हो नक्कीच जय महाराष्ट्र न्यूज चॅनलवाले दादा आपल्याला भेटलेले त्यांनी सुद्धा आपल्याला त्यांची खरी परिस्थिती आहे ती सांगितलेली आहे की कोणत्या प्रमाणे तिथं पाणी भरलेलं आहे आणि ते मागून कोण हॉर्न मारतो रे तिच्या महारी तर हॉर्न मी मारतो इथे बघू शकता केमपीडीचा एरिया आहे केमपीडी शाळा या शाळेच्या समोर कुठेतरी बघू शकता अच्छा गावाला झाड सुटून आला कटकट तर मित्रांनो आम्ही इथे चाय प्यायला बसलो आणि याला कॉफी प्यायची इथे आम्ही मैत्री चहा विजयनगरच्या इथे आम्ही आता आलेलो आहोत वडापाव खाऊन झाल्यानंतर इथे आता आम्ही मैत्रीची जी आमची चहा आहे त्याचा आस्वाद घेताना इथे दिसत होतात म्हणून ह्या मित्राला हां मेन विषय काकीने 11 रुपये उधारीवरती चाय दिलेली आहे आता इथे येऊन काय पण करून उधारी फेडावी लागेल अरे पप्पू जाय काय बोलतो पैसे घेतो का काय बोलतो मामा काय तेव्हा आता चहा पिऊया चहा अच्छा पाणी भरलंय काय प्याले तर मित्रांनो इथे आमची चहा आणि कॉफी पिऊन झालेली आहे आणि
तुम्ही जो एकंदरीत हा व्हिडिओ बघितला की नालासोपारामध्ये आम्ही तुम्हाला 3 ठिकाण दाखवले, ज्या ठिकाणी पाऊस पडलेला होता. 90 फीट रोड एरिया, विजयनगर एरिया, आपला आंबेडकर नगर आणि त्यानंतरला आपला जो डिमार्टचा एरिया आहे तो आम्ही कव्हर केलेला आहे. लोकांनी कोणत्या प्रमाणात त्याची मजा केलेली आहे पावसामध्ये आणि चिखलामध्ये जे लोळलेले आहेत ते तुम्ही इथे बघितलं आहे व्यवस्थितरित्या. आता आम्ही घरी जाण्याची वेळ, माझा घसा अक्षरशः डाऊन झालेला आहे आणि तिघं पण इथे मस्तपैकी माझी मजा घेत होते. हा पेटीकोट सुद्धा आपला हातून भिजला आहे थोडासा, पण इज्जत आहे पेटीकोटला थोडीफार. आणि आपल्याला एक रिपोर्टर दादा सुद्धा भेटलेले आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्ण जर बघितलं तर एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला खूप एन्जॉयही असणार आहे. तर इच्छा करतो की तुम्हाला व्हिडिओ आवडेल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा ब्लॉगर भाऊ आपल्या या चॅनलला आणि इज्जत द्या आणि आपले व्हिडिओ बघा. माझ्या चॅनलला नाही टाकायचं, तुझ्या याच्यावर टाकायचं. तुझ्या याच्यावर ह्याचं टाकायचं. चॅनल बॅन झालंय म्हणून माझ्या चॅनल अशी खतरनाक रिपोर्टिंग करतोय. वसई विरारवाले मारतील येऊन. चला तर भेटूया.